जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टीचे प्रमाण जास्तीचं झाल्यामुळे शेतकरी व गोरगरीब जनता यामध्ये बेसहारा झालेली दिसत आहे। नुकतेच शेतकरी बांधवांनी कर्ज काढून आपापल्या शेतीची मोठ्या प्रमाणात मशागत केली होती। सोयाबीन, कापूस, तुवर, फळबाग अशा बरेचशा पिकांचा समावेश आहे। मराठवाड्यामध्ये मागील 15 दिवसांपासून पावसाने थैमान घातले। जोमतोम दररोज पाऊस पडत आहे, त्यामध्ये अतिवृष्टीचे प्रमाण जास्तीचं झाल्यामुळे घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांचे व सर्वसामान्य गरीब जनता दररोज हातावर मोलमजुरी करून उपजीविका भागविणारे लोक यामध्ये बेहाल झाले। अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, घरामध्ये पाणी शिरून संसार व खाद्य साहित्य पाण्यात वाहून गेलाय। नद्या नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण होऊन जनावरे व माणसं वाहून गेलेत। आज रोजी शेतामध्ये पाणीच पाणी दिसत आहे। उपासमारीची वेळ आली आहे। सर्व पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। यावर शासनाने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शासन स्तरावरून मदत करावी। सर्व शेतकरी बांधवांचे कर्ज माफ करावे, तसेच सर्व महामंडळाचे कर्ज माफ करावे। घरांची पडझड झालेली आहे, त्यांना शासन स्तरानुसार घरं बांधून द्यावी। विविध मागण्यांचं निवेदन भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती व जमातीच्या वतीनं तहसील कार्यालय घनसावंगीद्वारे नामदार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले। निवेदन देताना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीदादा पवार, बोलेगाव मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती व जमाती घनसावंगी तालुका अध्यक्ष परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे, मानवी हक्क अभियान घनसावंगी युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील संतोष थोरात, जनार्दन सोनवणे, विष्णू सुतार पारडगाव, भारत साबळे, केशव जोगदंड, वडीराम सगाव, तुकाराम काळे, बोलेगाव इत्यादींची उपस्थिती होती। आज घनसावंगी तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, त्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज सन्माननीय नायब तहसीलदार यांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने व तसेच मानवी हक्क अभियान जालना जिल्हा यांच्या वतीने संयुक्त विद्यमानाने एक निवेदन देण्यात आलेले आहे। तरी सन्माननीय साहेबांनी या सर्व मागण्या कलेक्टर साहेबांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचव्यात अशी मी त्यांना विनंती केली आहे। आज या निवेदनासाठी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचे, मानवी हक्क अभियान सन्माननीय अंकुशरावजी सोनवणे यांचे आणि अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष श्री परमेश्वर सोनवणे यांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो व या ठिकाणी शासनाने शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो।